नमः पार्वती पतये हर हर महादेव घोषणा करत आम्ही निघालो सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर गावातील श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी. यवतेश्वर हे सातारा शहराच्या पश्चिमेत सुमारे 4 ते 10 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे. सभोवताली गर्द झाडी, मोकळी हवा व प्रसन्न हवा यामुळे वातावरण आल्हाददायी असते व एकदम स्वच्छ देखील असते. जेथे पायऱ्या संपतात तिथेच उंच व प्राचीन दीपमाळ आहे. त्यापुढे संपूर्ण दगडी बांधणीतील मुख्य मंदिराला लागूनच नंदी मंडप आहे. या नंदी मंडपात नंदीच्या 2 सुंदर मूर्ती देखील आहेत. नंदी मंडपासह सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप व अंतराळात असणाऱ्या दगडी स्तंभावर विशेष कोरीवकाम दिसत नाही. गर्भगृहाच्या द्वारकापट्टीकेवरच विविध पुष्पे कोरलेली आहेत. या द्वाराच्या उजवीकडेच गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात असलेले शिवलिंग हे प्राचीन व स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. अखंड काळ्या पाषाणातील व शिवलिंगाच्या समोरील बाजूस माता पार्वतीची देखील मूर्ती आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला काळभैरवाचे मंदिर आहे. अखंड काळ्या पाषाणात कोरलेली येथील काळभैरवनाथांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. असे सांगितले जाते की यवतेश्वर मंदिर बांधून झाल्यावर ही काळभैरवाची मूर्ती काशीवरून आणून येथे प्रस्थापित केली होती. दक्षिणेस रामेश्वर व मारुती, उत्तर घाटाई देवी आणि समोरच्या बाजूला गणपती अशी परिसरात खूप मोठी मंदिरे देखील आहेत. मंदिराच्या पश्चिमेस पाण्याचे तळे असून त्यास देवतळे असे म्हटले जाते. याच पाण्याने किडवान राजाचा त्वचारोग बरा झाला असे सांगितले जाते. आश्विन अमावस्याला येथे मोठी यात्रा भरते. यावेळी ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक निघून ती मंदिरापासून काही अंतरावर असणाऱ्या ढेरेदार आंब्याच्या झाडाजवळ जाऊन त्या झाडाचे पूजन केले जाते. पूजनानंतर झाडावर चढून आंब्याच्या मोहराची फांदी तोडून पालखीत ठेवली जाते. तिथून पालखीची मिरवणूक पुन्हा मंदिराकडे येते. या झाडावरील मोहराला जोपर्यंत आंबे लागत नाही तोपर्यंत ही यात्रा सुरू असते. यावेळी संन्याशाला देवाचे दर्शन प्रथम देण्याची पद्धत आहे.